कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊजी आता गो बाया, आप्पे मॅडम, आज तुम्ही नाश्ता बनवलाय वाटतं? हो मावशी। नाही, खरं लय दिवस झाले बघ तुझ्या हातचा नाश्ता खाल्लाच नव्हता बघ। आणि तसं बी कलेक्टर मॅडमच्या हातचा नाश्ता खाणं म्हणजे नशिबातच लागतंय। पण काय ग आप्पे, तू आज घरी कशी काय? कामाला नाही जायचंय तुला? म्हणजे काय ते सुट्टी बिट्टी घेतली तू? सुट्टी घेतली आप्पीने जरा। होय का ग आप्पे? हो अहो कदम, म्हणजे ती गेली होती कामाला, पण परत तिनेच विचार केला की आधी विश्रांती घेऊ जरा, मग परत जॉईन करता येईल असं। असं आहे वय? बरं 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 बरं, हा चालते, तुम्हाला जमल तसं करा। येऊ का बापू अहो झाली का नाही तयारी? हे काय तेच चाललंय। दाजीबा, पूजेचं सगळं साहित्य आणलंय आम्ही। बरं चला बापू, तुम्ही पण नाश्ता करा। अहो बापू घ्या की नाश्ता, लेकीच्या आजचा नाश्ता आहे मस्त पैकी। अहो बसा तुम्ही, बसा बसा। मम्मी अगं बस की, नाश्ता कर। अगं नाही आप्पे, नाश्ता करूनच निघालो होतो आम्ही। अगं सुषमा, तुझ्या लेकीने लय दिवसांनी नाश्ता बनवलाय का की? आता गो बाया, हे सगळ्यांचे फोन एकदम कसे काय वाजायला लागले? काय र, काय झालं? याच्यात असं लिहिलंय की सातारच्या कलेक्टर मानसिक दृष्ट्या अस्थिर आहेत। होय, दीदीचा व्हिडिओ आहे यो। ताई, तुम्ही बाळ नाही बघितलं का? लहान बाळाचा रडण्याचा आवाज येत होता, इथे कोणीच नाही बघितलं का? बापू घ्या बघा, घ्या घ्या घ्या। काय होऊन बसले? अप्पे अगं काय गे? काय ग आप्पे, अगं तू कधी हा कारभार केलाय? हा अगं तू कलेक्टर आहेस ना, हे शोभतं का तुला? आप्पे अगं, अजून बाळाचा विषय काढलाच नाही का तू डोक्यातून? अगं रुक्मिणी, हेच तिला समजत नाही। आप्पे नाही, म्हणजे एक शंका म्हणून तुला विचारते, तू नक्की सुट्टीच घेतली का तुला त्यांनी कामावून काढून घरी बसवली? हा आता कलेक्टर ऑफिस मध्ये जर कोणी कलेक्टर गेलेल्या बाळाला शोधणार असेल तर त्याला घरीच बसायला सांगणार ना। घ्या। हे घाबरू नका माझ्यावर, काय खोटं बोलतोय का मी? अरे देवा, हे लोक कशाला आले तिथं? एवढी सगळी इकडे कशाला? अगं आता तुझी आप्पी येडी झाली, मग लोक येणारच ना। हेच व्हायचं राहिलं होतं आता। अर्जुना रे, सगळी आपलीच माणसं आहेत की, ते काय म्हणताय ते तर बघू। तू नको ना काळजी करू। आपली माणसं हाय म्हण। अगं ही सगळी तुला बघायला आल्यात इथं, त्यांच्या येड्या आप्पीला।
अरे काय झालं काय? तुम्ही इकडं सगळी का आलाय? आम्ही आप्पी दीदीसाठी आलोय. ए चकुले, तू सगळ्यांना बोलून घेऊन आलीस काय? नाही नाही माझी मी आल्या. अर्जुन बाबा सगळी त्यांची ती आलेत, कुणीच कोणाला नाही बोलावलं. अरे पण यशा, अरे तुम्ही असे सगळी एकदम आलाय? बापू माझ्या लेकानं फोनवर दाखवलं मला. काय म्हणतात ते? व्हिडिओ. हा म्हणलं माझी लेक नीट आहे का नाही ते बघायला आलो आम्ही. आता नीट काय बघायचंय तवा? व्हिडिओत बघितलं ना कशी आहे ती, तशी शेम टू शेम आहे. मावशी कोण कसं आणि कोण नाही ना त्या अख्ख्या गावाला माहिती. आता ग बया, मला कशाला बोलताय तुम्ही? आधी तुमच्या आप्पीची परिस्थिती बघा कशी झाली आहे ती. आप्पे बाळा ठीक आहेस ना ग तू? आणि होय गप्पे, तुला कामावरून काढून टाकले होय? हे बघा, काढून नाही टाकलं, तिला आराम करायला रजा दिली थोडे दिवस. काय नाही काय रजा बिजा नाही. तिला कामावून काढली आणि घरात बसवली. मावशी ती काय घरी बसाय कलेक्टर झाली वे? अगं बया, अरे असल्या येड्या कलेक्टरच्या हातात कोणतरी कारभार देईन का? हो मावशी, तोंड सांभाळून बोलाव जरा. दाजीबा त्यांना कसं बोलायचं ते बोलू दे. आपली आप्पी दीदी कशी आहे ते आपल्याला माहिती आहे. आप्पे आम्ही सगळे तुझ्यासाठी आलोय बघ. यशा मामा, मला काही नाही झालं, मी खरंच ठीक आहे. तसं नव पोरी, अगं तू एवढी खबकेस, तुला काय होणार नाही माहिती आहे आम्हाला. पण आप्पी दीदी तू आजवर गावासाठी काय काय केलेस म्हणून आम्ही एकत्र आलो सगळेजण. वा चकुले, एक नंबर. आप्पे तू सांग काय अडलं ना तर आम्ही सगळे आहे तुझ्या बरोबर. काय बया, आता मला तर काय कळ नाही यांना काय करावं ते. अरे तुमची डुकी आहेत का खुकी आहेत? हा, अरे त्या व्हिडिओ मध्ये ना सगळं खरं आहे. या आपल्याला खरंच वाटतंय हिचं बाळ जिवंत आहे म्हणून. तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. ते म्हणे बस करा आता. अगं येडी झाली आपली, येडी. डोक्यावर परिणाम झालाय तिच्या. अरे काय कुचू कुचू करतायला का तुम्ही? हे बोलल्या आणि तुम्ही त्याचा विश्वास ठेवला होय? आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत ना मावशी कशा आहेत त्या? लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागला वय? त्यांच्याकडे अजिबात कुणी लक्ष देऊ नका. नाही, माझ्यावर विश्वास नसेल ना तर मग आपल्याला विचारा की. काय गरज नाही. आप्पे चला. बघितलं का कसे लगे आत पडायला लागलेत. मला सांगा, कलेक्टर ऑफिस मध्ये अशी वागली ती, मग ती येडीने असं कशावरून वाटतंय तुम्हाला? सुजय, अरे तू कशाला काय बोलतोयस? आपण तुला खरंच आज जायचं असेल तर जाऊया आपण. नाही, आता एवढी लोक गोळा झाल्यात ना, मग जे काय असेल खरं ते सांगू दे की त्या लोकांना तिनं. एक मिनिट. आप्पी दीदी तुला खरंच असं वाटतं तुझं बाळ जिवंत आहे म्हणून? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.